मी गणेशला आणि गणेशच्या फॅमिलीला मनापासून शुभेच्छा देईन शेवाळे परिवार आणि शिवसेना परिवारातर्फे. आणि याच्यामागे गणेशची आणि गणेशच्या फॅमिलीची खूप मोठी म्हणजे सपोर्ट आहे, कारण फॅमिलीचा सपोर्ट असल्याशिवाय आपण काही करू शकत नाही. जिवंत उदाहरण म्हणजे मी सुद्धा त्याला पाहिलं आहे, त्या फुटपाथवरतीच तिलासुद्धा पाहिलं आहे, त्याची भांडी घासताना पण पाहिलीत. ज्या वेळेला मी एकदा एका रात्री त्याच रस्त्याने जात होती तेव्हा ती ते काम करत होती, तेव्हा आमची अशी चर्चा झाली, म्हणजे हा जर हातभार नसेल, आपण कोणावरती डिपेंड नाही राहिलं आणि घरातलीच व्यक्ती जर पुढे आली तर नक्कीच त्याचं सोनं होतं. आणि आज गणेशच्या एका हॉटेलपासून मला वाटतं 4थ्या हॉटेलकडे सुरुवात आहे आणि त्याला खूप खूप मनापासून शुभेच्छा. आई भवानीकडे एवढीच प्रार्थना करेन की 2 स्टार 3 स्टार 4 स्टार 5 स्टार हॉटेलपर्यंत जाऊ आणि आम्ही नक्की त्याच्या त्या उद्घाटनाला जेव्हा बोलू तेव्हा आम्ही नक्की जाऊ. नमस्कार. आम्ही लहानपणापासून गणेश आणि त्याच्या सर्व कुटुंबाची जी एक मेहनत आहे ती खरं तर आज फळाला येते. एक छोटासा वडापावचा गाडा ते एवढं मोठं हॉटेल हे साम्राज्य उभं करताना त्याचा आपल्या व्यवसायातील असलेला प्रामाणिकपणा, लोकांशी वागणुकीचा आणि एक सातत्य ही गोष्ट त्याला आणि त्याची जिद्द ही गोष्ट त्याला आज या एवढ्या मोठ्या साम्राज्यापर्यंत घेऊन गेली आहे. आज गुरुपौर्णिमा आहे. गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा देताना एवढंच सांगू इच्छितो की आज मराठी माणसाकरता अभिमानाचा आनंदाचा दिवस आहे. आज गणेशसारख्या एका मराठी होतकरी तरुणाने एवढं मोठं हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आपलं साम्राज्य उभा करतो आहे आणि अशाच अनेक ब्रँच त्याच्या होत हीच आमच्या वतीने त्याला शुभेच्छा. धन्यवाद. युनिक कोस्टर या घाटल्या खाद्यनगर भागामध्ये एक नवीन पर्वणी सर्व खवय्यांसाठी निर्माण केली. सर्वप्रथम युनिक कोस्टर नावाने आज 4थ्या ब्रांचचं उद्घाटन त्यांचं या ठिकाणी होतं आहे. खूप आनंद आहे. तरुण मराठी उद्योजक हा जर मनात ठरवलं त्यांनी तर काय करू शकतो, तर एक जिवंत उदाहरण आहे आमचा गणेश. माझा अतिशय आवडता कार्यकर्ता आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे. मला वाटतं त्याचे गुरु ह्या क्षेत्रामधले त्याचे वडील आणि आई आहेत, कारण त्यांनी 30 वर्षापूर्वी या ठिकाणी एक वडापावचा छोटा स्टॉल सुरू केला आणि तीच परंपरा पुढे चालू ठेवत गणेशने आज अतिशय चांगली उंच भरारी घेतलेली आहे. मी माझ्या राणे कुटुंबाच्या वतीने, शिवसेनेच्या कुटुंबाच्या वतीने त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ज्याप्रमाणे आता वहिनी म्हणाल्यात त्याप्रमाणे आमची अशी अपेक्षा आणि इच्छा आहे की गणेशने आणखीन पुढे जावं आणि प्रत्येक त्याच्या ब्रांचच्या उद्घाटनाला आम्ही उपस्थित राहावं. हेच आता आम्हाला आजच्या दिवशी वाटतं. धन्यवाद.